जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की मुलांमुलींवर उत्तमाचे संस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि समर्थ म्हणतात की आई वडिलांची जबाबदारीच असते की मुलांवर उत्तमाचे संस्कार करणे. बघा म्हणले समर्थ, आपण पोलीस लोकांना दोष देतो, पण पोलीस लोकांनी सुद्धा शिक्षा करून करून पोलीस लोकांना सुद्धा आता कंटाळ आलाय असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण बऱ्याच वेळ सरकारलाही दोष देतो, पण समर्थ म्हणतात की त्यांनी तर कुठे कुठे बघायचे. आपलंही घरातली मुलांची जबाबदारी आपल्यावर असते. तो मुलगा कुठे जाते किंवा मुलगी कुठे जाते, मोबाईल किती वेळ बघते, काय करते, शाळेला कॉलेजला व्यवस्थित जाते का, कोण मित्रमैत्रिणी आहेत, हे सगळं आपल्याला बघता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आपली पूर्णपणे जबाबदारी असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की वशिष्ठ ऋषीमुळे श्रीराम प्रभू घडले. श्रीराम प्रभूंचे गुरु हे वशिष्ठ ऋषी होते, तर श्रीकृष्णांचे गुरु हे संदीपान ऋषी होते. आणि समर्थ म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे समर्थ रामदास स्वामी होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि समर्थ म्हणतात की बघा म्हणले, छत्रपती शिवाजी महाराजांना 72 तास निरूपण दिल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे घडले आणि युद्ध करायलाही तयार झाले असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यालाही उत्तमाची आता बाल बैठक समर्थांनी चालू केलेली आहे. तर त्या बाल बैठकीत मुलांना आपल्याला सकाळी लवकर उठून तेथे त्यांना सोडवता आलं पाहिजे. त्यांच्यावर उत्तमाचे संस्कार बाल बैठकीत होतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आपण म्हणतो की मुलं किंवा मुली म्हातारपणी आपल्याला बघणार नाही, दवाखान्यात खर्च येईल म्हणून आपण बचत करून एफडी करतो म्हणले बँकेत, का तर दवाखान्याला लागेल असं म्हणल्यामुळे तो पैसा एफडीचा दवाखान्यालाच जातो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून उत्तम कार्यासाठी या पैशाचा उपयोग व्हावा असं म्हणून जर आपण एफडी केली तर तो का उत्तम कार्यासाठीच त्या पैशाचा वापर होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की काळाची गरज आहे मुला आणि मुलींवर उत्तमाचे संस्कार करायचे. बघा म्हणले समर्थ, आता कुठे एखाद्या ठिकाणी आग लागली किंवा एखाद्या ठिकाणी कोणाचा तर ऍक्सिडेंट झाला तर त्यावेळेस लोक हे मदत करत नाहीत, का तर व्हिडिओ शूट करतात. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यांना व्ह्यू येतात किंवा त्यांचं चॅनल वाढतं असं म्हणून लोक त्या समोरच्या व्यक्तीला मदतही करत नाही तसं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की ते पूर्णपणे चुकीचं आहे. एखादी व्यक्ती त्रासात असेल, दुःखात असेल किंवा तिचा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीला आपल्याला मदत करता आली पाहिजे म्हणले समर्थ. पण बाकीचे लोक मात्र व्हिडिओ काढतात पण त्या व्यक्तीला मदत करत नाही तसं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तमाची मदत आपल्याला त्यांना करता आली पाहिजे. आणि समर्थ म्हणतात की बघा म्हणले आपला विश्वासही सद्गुरु चरणी पाहिजे म्हणले. ज्यावेळेस शबरीला सांगितलं होतं की श्रीराम प्रभू तुला दर्शन द्यायला नक्कीच येतील, त्यावेळेस शबरीने कधी, केव्हा, कोठे, किती वेळ लागेल, किती काळ लागेल हे विचारलं नाही. तिने फक्त श्रीरामांची वाट बघत राहिली, सडा टाकत राहिली, रांगोळ्या काढत राहिली, फुलं पसरत राहिली, पण तिने कधीही विचारलं नाही की श्रीराम प्रभू कधी येतील, केव्हा येतील, मला कधी दर्शन देतील. आणि ज्यावेळेस बघा म्हणले तरी पण तिने वाट बघितली आणि श्रीराम प्रभू एक ना एक दिवशी तिला दर्शन द्यायला आलेच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपलाही दृढ विश्वास त्या परब्रह्माला पाहिजे. त्या परब्रह्माला आपल्यालाही रोज निवेदन ठेवता आलं पाहिजे की माझ्याही मुलांवर तुझं लक्ष राहू दे, त्यांनाही उत्तमाचे संस्कार करण्याचं सामर्थ्य, शक्ती आणि बुद्धी तू मला दे असं आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि उत्तमाच्या बालबैठकीत त्यांना जर आपण दर रविवारी आपण जर सोडून आलो तर खरंच त्यांच्यावर उत्तमाचे संस्कार होतील. आणि बघा म्हणले समर्थ, त्यांना कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवावं लागणारच नाही. त्यांना समर्थ हे उत्तमाचे संस्कार आणि उत्तमाचे बोध देऊन त्यांना शिकवतातच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की वेळात वेळ काढून आता काळाची गरज आहे मुलांवर उत्तमाचे संस्कार करणे, त्यांना उत्तमाचं त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्याकडेही उत्तमाचं त्यांना बोध सांगणे ही काळाची गरज आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण इतर लोकांना दोष देत राहतो, पण आपलीही काहीतरी जबाबदारी आहे, आपलंही काहीतरी कर्तव्य आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.